हां, ओटी रेडी झाला. ओके, पेशंटच्या रिलेटिव्सकडनं फॉर्म भरून घेतला. गुड. हां, आपल्याकडे वेळ नाहीये. रिपोर्ट्स आले, मला लवकरात लवकर पाठवून द्या. ओके ओके, फास्ट. सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये तुम्ही. अजूनही तसा वेळ आहे. डबा उघडू का? ताई सुद्धा डबा तसाच ठेवून गेलीये. नाही, नको. का? मी सर्जरीच्या आधी काहीच खात नसतो. हो, पण ऍसिडिटी नाही होणार का? खरं तर त्यावेळेला फक्त एकच विचार माझ्या मनात असतो. बाकी कुठलाही विचार माझ्या मनात येणं शक्यच नाही, म्हणजे अगदी खाण्यापिण्याचा सुद्धा. आणि हे मी प्रॅक्टिस करतो तेव्हापासून आहे. पण आजपर्यंत मला कधी ऍसिडिटी नाही झाली. खरंच खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून. ह्याला म्हणतात आदर देऊन अपमान करणं. का, काय झालं? माझं काही चुकलं का? माझे केस पांढरे झालेत का? किंवा माझ्या चेहऱ्यावर सुरकुत आहे? नाही. का? मग हे आहोजाहो काय लावलंयस तू? ते आदर म्हणून. हो, आदर. मानसी मॅम, तुम्ही कशा आहात? सगळं ठीक आहे ना? काय विक्रांत? अगं मग तुला आदर द्यायला हवा ना मी सुद्धा. अहो तुम्ही उभ्या का? बसा की. प्लीज विक्रांत, नका करू असं. जर मी तुला अरे तुरे करतोय तर तू सुद्धा मला अरे तुरेच करायला पाहिजे, नाही का? आय डोंट नो मला ते जमेल की नाही. मग हा नियम समज. आदर देतेस ना, मग सांगितलेलं पण ऐकायलाच पाहिजे. ओके, मी प्रयत्न करेन. मग तो आत्तापासूनच झाला पाहिजे. ओके, मग ठीक आहे. ऑल द बेस्ट विक्रांत. थँक्स. बरं, तू काय विचारायला आली होतीस? हो, मला ॲक्च्युली ऑब्झर्वर म्हणून ही सर्जरी बघायची इच्छा होती. मग मी आलेलं चालेल का तुमच्या, आय मीन तुझ्या बरोबर? चला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.